सोलापुरातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। प्रति हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे या मागणीसाठी सोलापुरामध्ये ठाकरेंच्या गटाचं आंदोलन सुरू आहे। सोलापुरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सध्या सुरू झालंय। सोलापुरात झालेल्या पूरग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत द्यावी या मागणीसाठी सोलापुरात ठाकरे गट जे आहे ते आंदोलन करताना पाहायला मिळतं। खरं तर काल राज्य सरकारची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये खरं तर सरकारनं मदत जाहीर केली, मात्र ही मदत अपुरी असल्याचं म्हणत राज्यभर ठाकरे गट जे आहे ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतंय। सत्ताधारी कुंभकर्ण अशा पद्धतीचे फलक लावून जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड आपल्यासोबत ते खरं तर आंदोलन तुम्ही करता, राज्यभरात आंदोलन सुरू आहेत, काय नेमकी भूमिका आहे? आज शेतकऱ्यांच्यासाठी आज अक्षरशः दिवाळी तोंडावर आली आहे, पण शेतकऱ्यांचं दिवाळं निघालंय। आज सरकारला जाग येत नाहीये। आज हेक्टरी 50,000ची मदत सुद्धा सरकार सरसकट देत नाहीये। तुम्हाला पंचनामे जे काय करायचे, पाण्यात अरे पिकं दिसतायत आणि तुम्ही पंचनामेचं नाटक काय करताय? हे नाटकं बंद करा आणि ताबडतोब शेतकऱ्यांना सरसकट 50,000 हेक्टरी अनुदान जाहीर करा। देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आहेत। महाराष्ट्रामध्ये भीषण ओला दुष्काळ पडलेला आहे आणि या ओला दुष्काळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारच्या या धोरणाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हंबरडा मोर्चे निघतायत। या सरकारचं धोरणच मुळात शेतकरी विरोधी आहे, कारण हे सरकार जो निर्माण झालंय ते गद्दारीतनं निर्माण झालंय। मग त्याच्यामुळं ह्या सरकारकडून शेतकऱ्यासाठी आणि जनतेसाठी काही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही केलं जातं आणि राज्यभरामध्ये अशाच पद्धतीने आंदोलन जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळतं। सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरापासून अविकल दिसतं आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।